नाही, आता खरं तर ह्या गोष्टी फार भयंकर आहेत आणि हे जाणीवपूर्वक तर होत नाही अशा प्रकारचं चित्र डोळ्यासमोर आहे. मी काल एक जालन्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं पोस्टर काढताना एक युवक या ठिकाणी बघितला आणि तो अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा पोस्टर वर चढून काढून फाडून टाकायचा प्रयत्न करतो आणि एक मुलगा त्याला वाचवायचा प्रयत्न करतो म्हणजे त्या मुलाला. तर अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्था गंभीर होईल. कबरीचा वाद जो आहे तो चिघळतो असं वाटतंय. औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारची जी भूमिका आहे 100% जनभावना आणि जनमानसाची भावना हीच आहे की आता ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचा छळ झाला त्या पद्धतीनं औरंगजेबाची कबर आता आमच्या भागात नको. परंतु या खबर काढण्यावरतीच आता कुठेतरी आपलं सरकार हे ठाम दिसतं आहे. लोकभावना लक्षात घेता लवकरच त्याबाबत निर्णय होऊ शकतो. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा या संदर्भातला निर्णय घेतील. पण जनभावना सोबत मुख्यमंत्र्याला सुद्धा जावं लागणार. कल नागपुर में जिस तरह से दो गुटों के बीच में हंगामा हुआ, क्या कहना चाहते हैं सर? हिंदी में जानना चाहेंगे. वाद असा आहे की महागाई असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या गोष्टी राज्यात सुरू असताना या कबरीच्या मागे, औरंगजेबाच्या मागे म्हणजे लपून बसण्याचं काम जे आहे ते सत्ताधारी करतात असं विरोधकांचा आरोप आहे. नाही, विरोधकांना हे आरोप करावेच लागतील कारण की आता त्यांच्या हातात काही राहिलं नाही. परंतु हा वाद जो आहे तो तुम्ही विचार करा की ज्या कुरुकर्मा औरंगजेबाने संभाजी महाराजांचे अतोनात छळ केला, तरुण पिढी कशी पाहू शकेल त्यांच्या कबरीकडे? त्यामुळे हे हटवलं पाहिजे हे सर्वांचं मत आहे आणि हे मुसलमान सुद्धा मागणी करतात. पण इतिहास प्रयत्न होतोय का? नाही, असं अजिबात नाही. पण इतिहासकार असंही म्हणतायत की ते औरंगजेबाची कबर ही कुठेतरी नाही, असे शक्तीस्थळ आम्हाला नको. नाही, ती शक्तीस्थळं नाही आहेत, मात्र ती हिंदूंसाठी शक्तीस्थळं ठरू शकतात की जो महाराष्ट्रावर चालून आला त्याचं कबर इथेच गाडली हे त्याचं प्रतीक आहे. हे असंच राहावं आणि इतिहास लोकांपर्यंत तसाच जावा असं देखील काही जणांचं मत आहे. त्यांचा एक कण सुद्धा आमच्याकडे नको. कबरच काय, एक कण सुद्धा आमच्याकडे नको. सर हिंदी में जानना चाहेंगे, दो गुटों में जिस तरह से कल हंगामा हुआ, नागपुर में पथराव हुआ, पुलिस ने अरेस्ट किया. माननीय मुख्यमंत्री महोदय बारकाई से इसके ऊपर ध्यान दे रहे हैं. माननीय मुख्यमंत्री उसके ऊपर ध्यान रखे हैं और अभी सिचुएशन पूरी अंडर कंट्रोल है. माननीय बावनकुळे साहब वहां गए. बाकी माननीय मुख्यमंत्री महोदय इसके ऊपर ज्यादा बोल सकते हैं, मैं कुछ नहीं बोल सकता. खबर को लेकर जिस तरह से महाराष्ट्र में बयानबाजी हो रही है, किस तरह से देखते हैं? नहीं, देखिए, आप जानते हो, सभी इतिहास जानते हो कि जिस तरह से औरंगजेब ने शासन किया है और वो जो छत्रपति शिवाजी महाराज के घराने के ऊपर जो अन्य अत्याचार उन्होंने किए, ये कोई भी शिव प्रेमी सहन नहीं कर सकता. आप भी नहीं कर सकते, हम भी नहीं कर सकते. अभी संभाजी महाराज के पिक्चर के माध्यम से और बातें सामने आई तो युवकों का खून खौला है और मुझे लगता है कि कब्र वहां से हटानी चाहिए. सर, जनभावना लक्षात ध्यान में लेते हुए ये कबर इस महाराष्ट्र में नहीं चाहिए. इसी दौरान सरकार कुछ आगे की कारवाई करे. हो, शासनाने हे लवकरात लवकर काढलं पाहिजे. शासनाने जल्दी से जल्दी कबर को निकालना चाहिए. पण काल ज्या पद्धतीने ठाकरे गटाने आपली भूमिका मांडली की जर औरंगजेबची कबर आपण जर काढली तर शिवाजी महाराजांनी जे काही आतापर्यंत केलेलं आहे तर तो सगळा तो इतिहास आम्हाला त्यांचा कण पण इथं आम्ही कबरच काय एक कण सुद्धा आम्हाला नको. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.